उन्हाळ्यात कडक उन्हात एवढी थंडगार सावली आणि एवढं थंडगार वारं फक्त गावाकडं झाडाखालीच भेटू शकते यार. पण मी इथे आलो होतो कारण की मला माझा प्रवास तुम्हाला सांगायचा आहे आणि मी 4 दिवस झाले शूट करतोय पण नीट जमत नाहीये कारण की मला असं कोणाला माझ्या मनातल्या गोष्टी सांगता नाही आल्या. मित्रांना सांगायचो माझा प्रवास, पण मला तुम्हाला सांगायचे कारण की तुम्हाला तसं कळणार कसं. तर थोडं चुकलं वगैरे तर माफ करा कारण की मी पहिल्यांदा असं काहीतरी मनातलं सांगतोय. तर सगळ्यात आधी मला ज्याच्यावरती प्रेम आहे सगळ्यात जास्त, सिनेमा, पिक्चर. तो पिक्चर पाहायला माझ्या घरी टीव्हीच नव्हता. लहानपणी माझ्या घरी टीव्ही नव्हता. शेजारी टीव्ही असायचा तर मी तिथं जाऊन पाहायचो. शक्तिमान, काय दिवस होते यार. शक्तिमान पाहायचो मी, येडा होतो शक्तिमानसाठी. म्हणजे जायचो पण तेव्हा लाईटीचे एवढे प्रॉब्लेम असायचे ना की शक्तिमान चालू झालं ते गाणं संपायच्या आधी लाईट गेली, मग परत मध्ये आली, परत लाईट गेली, परत मध्ये आली, असं चालू असायचं. त्यामुळे तुटत तुटत शक्तिमान पाहिलेले मी. पण ते माझ्या डोक्यात राहायचे. शक्तिमान, ज्युनियर जी, हत्तीम, चकालाका बुम बुम, लकी, आपबीती, त्याच्यानंतर रामायण, महाभारत, हे सगळं पाहिलंय मी आणि कितीतरी वेळा पाहिले. आणि ते पाहिल्यानंतर ना ते माझ्या डोक्यात राहायचं, अरे अरे किती छान आहे, हे किती भारी आहे, मला हे किती भारी, हे वेगळंच जग आहे, मला याच्यात राहायला खूप आवडायचं. म्हणजे मी काय करायचो, माझी आजी बरोबर मी शेतात यायचो सोबती आजीला. तर तेव्हा ना आजी काम करायची आणि मी लाकडाच्या तलवारी तयार करायचो स्वतः हाताने, बाण तयार करायचो आणि मी ते बाण अडकवायचो, त्याला छोटे बाण, आणि मग ते धनुष्य बाणाने बाण मारायचो, रामायण महाभारतासारखे, आणि हत्तींसारखा लढाई करायचो, घोड्यासारखे आवाज काढायचो. आणि हे मी खूप वर्ष करत होतो. मी त्या जगात जगायचो की मी त्यातला हिरो आहे आणि मी ते करतोय, आणि ते सगळं मला इमॅजिन व्हायचं की माझ्या शेजारी सगळं आहे. तर असं ते माझं बालपण चालू होतं. तेव्हा मला असं खेळाकडे जास्त माझं आकर्षण नव्हतं, मला खेळायला जास्त आवडत नव्हतं. मी जास्त करून टीव्ही पाहायचो. म्हणजे मला जेव्हा चान्स भेटेल मी टीव्ही पाहायचो. मग त्याच्यावरती गाणी लागलेले असू, सिनेमे असू किंवा मग मालिका असू, मी ते पाहायचो आणि वेड्यासारखा पाहायचो. फक्त पाहायचं म्हणून नव्हतं पाहत. पण जेव्हा कधी लाईट नसायची किंवा टीव्ही बंद असायची, मी गावाकडे फिरायचो, आमच्या मळ्यात, शेतात. म्हणजे तेवढं सुंदर होतं ना की गाळाचा ट्रॅक्टर बनवणं, पोहायला जाणं, हिंडणं, गोट्या खेळणं, त्याच्यानंतर झाडाला आम्ही झोके बांधायचो, झाडावरती माळा तयार करायचो, सगळी पोरं फिरायची, माऱ्या, ते टायरनी फिरायचो, कधीतरी टायर चालवायचो, कोणाकडे तरी सायकल असायची मग ती सायकलच्या मागं फिरायचं. ती जी गावाकडचं ते आयुष्य होतं ना, ते जे बालपण होतं ना यार, ते खूप म्हणजे खूप सुंदर होतं. आणि याच्यात कुठेतरी मला मालिका म्हणा किंवा सिनेमा म्हणा, हे सगळं खूप आवडायला लागलं होतं. आणि मला असं वाटत होतं की अरे ही, म्हणजे मला ते मी पाहायचो ना, ते गेलो तरी मला ते इमॅजिन होत राहायचं किंवा मी त्याच्यात पुढं माझ्या डोक्यात यायचं की आता पुढं असं होईल, नंतर मग असं होईल, मग हे असं कसं, हे असं कसं, याचा मी विचार करत 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 झोपी जायचो किंवा फिरत राहायचो. तर असा हा माझा प्रवास सुरू झाला होता. तर आता हा प्रवास मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली आहे. हा कसा वाटतोय काय, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढं अजून खूप सुंदर काहीतरी. थँक्यू.